दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवलाय। अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन चांगलंच विस्कळीत झालंय। तर या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। भिंती कोसळल्यात, झाडे पडल्याच्या घटनाही घडल्यात। लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेत सर्व अधिकाऱ्यांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश दिले आहेत। याआधी एनडीआरएफच्या बोटी देखील रवाना करण्यात आल्या होत्या। एखाद्या ठिकाणी लोक अडकले असतील तर त्यांना एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता भासली तर त्याचीही सोय करण्यात आली आहे। त्यासाठी हेलिकॉप्टरची सोय करण्यात येत आहे। दोरी 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 बाना दोरी 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 मुसळधार सरी कोसळत आहेत। अनेक ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली असून नागरिकांचे यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसतात। सलग 5-6 दिवस पावसाच्या धारा कोसळत असल्यामुळे सखल भागात पाणी साचून वाहतूक सेवा विस्कळीत झाली। अशातच हवामान विभागाने पुढील 15 दिवस मुंबईत पावसाचं थैमान असंच कायम राहणार असल्याचा अंदाज दिलाय। त्यामुळे 26 जुलै 2005 साली निर्माण झालेल्या मुंबई पुराच्या कटू आठवणी डोळ्यासमोर घेऊन मुंबईकरांची चिंता आणखी वाढू लागली। वर्षे उलटून गेली तरीही ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांचा ओघ काही कमी झालेला नाहीये। लोकसभेत मवियाला काही प्रमाणात विजय मिळाला असला तरी विधान परिषदेत पुन्हा एकदा महायुतीने आपलं अस्तित्व सिद्ध केले। यानंतर आता विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले। सर्व राजकीय पक्ष यासाठी तयारीला लागलेले असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। यवतमाळ, परभणी आणि बारामती मधील अनेक ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला। विशेष बाब म्हणजे बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांसह संपूर्ण सदस्यांनी शिंदे गटात जाणं पसंत केलंय। यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। पुणे जिल्ह्यात मागील 24 तासात मुसळधार पाऊस पडला असून लवासा या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे 453.5 मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली। अतिवृष्टीमुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली। अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन चांगलंच विस्कळीत झालंय। त्यातच पुण्याच्या लवासामधून एक दुर्घटना समोर येते। लवासा येथील 2 बंगल्यांवर दरड कोसळली। या घटनेमध्ये 2 ते 4 जण बेपत्ता झाले आहेत। तर ताम्हिणी घाटातही दरड कोसळली आणि यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या तरी आहे। अशामध्ये नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आम्ही करतोय। याचबरोबर देश विदेशातील ताज्या बातम्या आणि सर्व नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईटसह फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि YouTube चॅनलला फॉलो करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।